नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल चौगुले. मी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून राजारामपुरी 6व्या गल्लीत नलिनी क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करते. आज आपण कार्पल टनेल सिंड्रोम या एका लक्षणाबद्दल जाणून घेऊया. बऱ्याचदा आपण ऐकतो की हाताच्या बोटांमधून तीव्र वेदना होतात किंवा मुंग्या येतात किंवा बधीरपणा जाणवतो, सुंदपणा जाणवतो मनगटीतून खाली. तर ही लक्षणं ही कार्पल टनेलची असतात. हातातून जेव्हा मेडियन ही एक नस जी हातातून जाते ती मनगटीमधून बोटांना जाते, पहिल्या 3 बोटांना, अंगठा आणि जवळच्या 2 बोटांना. तर जेव्हा ती नस मनगटीमध्ये कॉम्प्रेस होते किंवा दबते त्यामुळे ही लक्षणं दिसतात. ही लक्षणं कॉमनली आपण थायरॉइड किंवा डायबिटीसच्या पेशंट्समध्ये आम्हाला कॉमनली दिसतात आणि रात्रीच्या वेळेस ह्या लक्षणं जास्त प्रमाणात दिसतात. इव्हन घरगुती काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये सुद्धा एक्सेसिव्ह काम केल्यामुळे सुद्धा मनगटीमध्ये नर्व कम्प्रेशन दिसतं आपल्याला. प्रेग्नन्सीमध्ये आणि ओबेसिटीमध्ये सुद्धा बऱ्याचदा कार्पल टनेलची लक्षणं आपल्याला दिसतात. याचं निदान कसं केलं जातं तर नर्व कंडक्शन टेस्ट ह्या टेस्टमध्ये आपल्याला कार्पल टनेल या लक्षणाचं निदान केलं जातं. त्यामध्ये मेडियन नर्व चेक करतो आपण आणि त्यामध्ये आपल्याला नर्ववरती किती दबाव आहे त्यावरून ते माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर कुठली पद्धत आहे हे कुठल्या प्रकारात जातं ते कळतं. त्यानुसार ट्रीटमेंट पुढची ठरते. सिव्हिअर प्रमाणात असेल तर त्याला सर्जिकल डिकम्प्रेशन करून आपण रिलीफ केला जातो ऑर्थोपेडिशियन कडून आणि मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण मेडिसिन्स करतो जेव्हा ते माइल्ड स्वरूपामध्ये असतं आणि जे त्याचं अंडरलाईन कॉज असतं ते आपण ट्रीट करतो सायमल्टेनियसली. तर अशी जर आपल्याला लक्षणं जाणवत असतील तर आपण नक्की डॉक्टरांना भेटून त्या संदर्भात सल्ला घेतला पाहिजे.